नमस्कार शेतकरी मित्रांनो आता पीक विमा अग्रिमचा दुसरा टप्पा वाटप करण्यात आलेला आहे। यामध्ये जवळजवळ 1 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 76 कोटी जमा करण्यात आलेले आहे। काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा सुद्धा झालेले आहे। तर मित्रांनो, यामध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी हा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे, तसेच किती तालुक्यांसाठी हा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे आणि किती शेतकरी हे पात्र ठरविण्यात आलेले आहे, तर याची संपूर्ण यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर ही माहिती आपण लोकमत न्यूजपेपरमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, आपण ही माहिती या ठिकाणी बघू शकता। पीक विमा अग्रिमचा दुसरा टप्पा 1 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 76 कोटी वर्ग करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर मित्रांनो, 2023 मधील खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते। पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर 2023 मध्ये 7,70,000 शेतकऱ्यांना 241 कोटी अग्रिम पीक विमा देण्यात आलेला होता। काही शेतकऱ्यांच्या पडताळणी पूर्ण झाली नव्हती, त्यामुळे त्यांना अग्रिम पीक विमा देण्यात आलेला नव्हता। फेब्रुवारी महिन्यात पडताळणी पूर्ण झाल्यानंतर 1,11,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 76 कोटी 27 लाख रुपये अग्रिम पीक विमा जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, यामध्ये पीक विमा अग्रिमचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्याचे मेसेज सुद्धा शेतकऱ्यांना आता मिळत आहे आणि यामध्ये कोणकोणत्या तालुक्यातील किती शेतकरी पात्र ठरविण्यात आलेले आहे, तर त्याची सुद्धा यादी आपण या ठिकाणी बघू शकता। सर्वात प्रथम अंबाजोगाईसाठी 12 कोटी 26 लाख रुपये एवढा निधी 12,391 शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आष्टी तालुक्यासाठी 1 कोटी 49 लाख एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे 2,535 शेतकऱ्यांसाठी। त्यानंतर बीड तालुक्यासाठी 5 कोटी 22 लाख एवढा निधी 7,171 शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर धारूरसाठी 3 कोटी 86 लाख शेतकरी आहेत 3,541। त्यानंतर गेवराईसाठी 3 कोटी 44 लाख शेतकरी आहे 5,446। त्यानंतर केजसाठी 13 कोटी 7 लाख आणि शेतकरी आहे 19,125। त्यानंतर माजलगाव याच्यासाठी आहे 14 कोटी 13 लाख एवढा निधी देण्यात आलेला आहे आणि शेतकरी आहे 19,027। त्याच्यानंतर परळीसाठी 16 कोटी 57 लाख आणि शेतकरी आहे 25,155। त्यानंतर पाटोदासाठी 6 कोटी 90 लाख आणि शेतकरी आहे 8,877। त्यानंतर शिरूरसाठी 62 कोटी 85 लाख आणि शेतकरी आहे 2,932। त्यानंतर वडणीसाठी 1 कोटी 47 लाख आणि शेतकरी आहे 5,401। म्हणजे असे मित्रांनो, एकूण किती तालुक्यांमध्ये किती शेतकऱ्यांसाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे, तर त्याची सुद्धा यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ती यादी आपण या ठिकाणी बघितलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।